असल्याचं उघड. माझा इन्व्हेस्टिगेशनमध्ये धक्कादायक वास्तव उघड. मंत्री अतुल सावेंच्या जिल्ह्यात मोठा प्रकरणाचा गैरव्यवहार. आमदार संजय गायकवाडांचा आमदार निवासातील राड्या प्रकरणी 30 तासांहून अधिक काळ लोटला तरी कारवाई नाही. सुप्रिया सुळेंकडून तक्रार दाखल केल्यानंतर कारवाई न केल्यानं सवाल. आकाशवाणी आमदार निवासातील अजंता कॅटरर्सचा परवाना निलंबित. निकृष्ट जेवण दिल्याप्रकरणी अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई. अंशतः अनुदानित शिक्षकांच्या आंदोलनाला मोठं यश. अधिवेशन संपेपर्यंत 8 महिन्यांचा 20% वाढीव पगार जमा करण्याची सरकारची घोषणा. इथून पुढे ठरलेल्या तारखेला पगार देण्याचंही निश्चित. मुंबईच्या आझाद मैदानातील गिरणी कामगारांचं आंदोलन तूर्तास स्थगित. तोडगा काढण्यासाठी आज विधान भवनात बैठक. शिंदेंच्या शिवसेनेची माहिती. पंचाहत्तरीची शाल अंगावर पडते त्याचा अर्थ आता थांबावं असा असतो. मोरोपंत पिंगळेंच्या 75ची आठवण सांगत भागवतांचं सूतोवाच. 75नंतर माणसानं बाजूला होत इतरांना संधी दिली पाहिजे असंही विधान. राजकीय निवृत्तीनंतर उर्वरित आयुष्य नैसर्गिक शेती करणार. अहमदाबादमधील कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी सांगितला भविष्यातील प्लॅन. मीरा भाईंदरचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची उचलबांगडी. मनसेच्या मोर्चाला परवानगी न दिल्यामुळे बदली झाल्याची चर्चा. निकेत कौशिक नवे पोलीस आयुक्त. मुंबईतील विलेपार्लेमधल्या जैन मंदिराच्या पाडकामाची कारवाई योग्यच. उच्च न्यायालयाने देखील लावली मोहर. पाडकामानंतरचे ढिगारे उचलण्याचा खर्चही ट्रस्टकडून घेण्याचे निर्देश. दक्षिण मुंबईतल्या पूर्व आणि पश्चिम विभागाला जोडणारा कर्नाक उड्डाणपूल आजपासून वाहतुकीसाठी खुला. सिंदूर नावानं ओळखला जाणार नवा पूल. वाहतूक कोंडीपासून होणार सुटका. विदर्भात आजही मुसळधारेचा इशारा. नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूरला ऑरेंज अलर्ट. चंद्रपुरातील ब्रह्मपुरी आणि भंडाऱ्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर. विदर्भात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती. गेल्या 2 दिवसात 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती. गुरुपौर्णिमेनिमित्त राज्यातील विविध मंदिरांमध्ये सोहळ्यांचं आयोजन. भाविकांची दर्शनासाठी सकाळपासूनच गर्दी. भारत आणि इंग्लंड यांच्यातला तिसरा कसोटी सामना आजपासून लंडनच्या लॉर्ड्सवर. 5 सामन्यांच्या मालिकेत सध्या 1-1 अशी बरोबरी. भारताकडून जसप्रीत बुमराह आणि इंग्लंडकडून जोफ्रा आर्चर खेळण्याची शक्यता. भारताच्या महिला क्रिकेट संघानं इंग्लंडमध्ये पहिली T20 मालिका जिंकली. 4थ्या सामन्यात 6 विकेट्सनं विजय. 5 सामन्यांच्या मालिकेत 3-1 अशी विजयी आघाडी. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू.